वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी, BAMS MBA. शिक्षण वाघोली आयुर्वेदिक कॉलेज येथून झाले. गेली 10 वर्षे आयुर्वेदिक वैद्य म्हणून काम, त्यात 1.5 वर्ष साऊथ आफ्रिका येथे जोहान्सबर्ग मधून काम. घरातूनच हा वारसा मिळाला. आई वैद्य प्रफुल्लता सुरू आणि वडील वैद्य प्रशांत सुरू यांचे मार्गदर्शन लाभले. आई वडील दोघेही कलाकार, उत्तम वक्ते, लेखक आणि दिग्दर्शक. अभिनयाचे करिअर बालनाट्यापासून सुरू झाले. भाग्य म्हणूनच मुक्ताई एक मुक्ताविष्कार हा एकपात्री कार्यक्रम सादर करायची संधी मिळाली. त्याचे एकूण 297 प्रयोग झाले. त्यातही आनंदाची गोष्ट म्हणजे जगाच्या 5ही खंडात हे प्रयोग करण्याची संधी मिळाली. पंढरपूर व आळंदी मंदिरातही प्रयोग केले. काही हिंदी, मराठी मालिका आणि चित्रपटातूनही काम केले. आकाशवाणीवर काम पण झालंय. काही एज्युकेशनल व्हिडिओजसाठीही काम झालंय. अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये सहभाग, तो मी नवेस, लॉजिक मॅजिक, गुंतता हृदय हे इत्यादी. मुलगा ज्ञानांश आणि पती विशाल यांच्यासोबत सुखाचा संसार. अनेक पुरस्कार प्राप्त, त्यातील काही शाहू मोडक पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, आनंदडोह पुरस्कार इत्यादी. त्यांच्या यशाचे श्रेय वैद्य प्रचिती, त्यांचे आजी आजोबा सौ मीना आणि पद्माकर पुरंदरे यांच्या संस्काराला देतात. त्यांना नीलनारी सन्मान प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. नमस्कार. नील मल्टी इव्हेंटच्या नीलम कट्ट्यावर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. प्रचिती, तुझं खूप मनापासून स्वागत. खूप मनापासून थँक्यू. खूप वर्ष मी ओळखते आहे तुमच्या म्हणजे तुझ्या कुटुंबाला. म्हणजे तुझी आईला मी ताई म्हणते आणि प्रशांतना मी प्रशांत दादा म्हणते. तर मला तुला खूप दिवस एक प्रश्न विचारायचा आहे की तू खूप लहानपणापासून ब्राईट स्टुडंट होतीस, हुशार होतीस, पण आयुर्वेदच का निवडला? कारण घरात आयुर्वेद होता म्हणून का काय? म्हणजे ॲलोपॅथीकडे का नाही गेलीस? ओके, सगळ्यात पहिल्यांदा मनापासून थँक्यू मला इथं बोलवल्याबद्दल आणि छान गप्पा मारायची संधी दिल्याबद्दल. हा प्रश्न मला अनेक जण विचारायचे, कारण मी खूप लहानपणापासून 12व्या वर्षापासून बालनाट्यातनं कामं करत होते. तर तेव्हा कोणीही मुलाखतीला किंवा शाळेत पण असा एक प्रश्न विचारला जातो की तुला मोठेपणी काय व्हायचंय? तर सगळ्या मुलाखतींमध्ये एकच गोष्ट कॉमन होती की मी वाटेल ते होईन पण डॉक्टर होणार नाही, असं मी वयाच्या 8वी-9वी पर्यंत अगदी ठामपणे सांगायचे. कारण सगळेजण हेच विचारायचे घरात, 5 आयुर्वेदिक वैद्य आहेत, तर तू आता आयुर्वेदिक डॉक्टरच होणार का असं. तेव्हा मला वेगवेगळं काय काय करायचं होतं. जॉग्रफीत इंटरेस्ट होता, अंटार्क्टिकावर जायचं होतं, असं सगळं होतं. पण साधारण 11वी-12वीत असताना, म्हणजे मी सायन्स घ्यायचं हे नक्की होतं कारण मला आवडत होतं, त्यातही बायोलॉजी आवडत होतं. पण साधारण 11वीत SP कॉलेजमध्ये असताना मी हंबरडा नावाचा सिनेमा करायला 1.5 महिना कोल्हापूरला गेले होते. आणि एखाद्या सायन्सच्या स्टुडंटला 1-1.5 महिन्याची गॅप पडली की आल्यानंतर सगळं सिलेबस कव्हर करणं जरा अवघड असतं. पण तरी ते मी पिकअप करत होते. आणि त्यावेळेस मला असं लक्षात आलं की मॅथ्स काय आपल्याला फार आवडत नाही, जमतंय, मार्क मिळत आहेत, पण आपल्याला मनापासून बायोलॉजीचा कल आहे. आणि मग त्या क्षणी मी ठरवलं की मला डॉक्टर व्हायचं. आणि त्यात आयुर्वेदिक वैद्य हे ठरवावंच लागलं नाही. ते खूप आपसूक होतं, कारण मी खूप लहानपणापासून आयुर्वेदाबरोबर वाढली असं म्हणायला हरकत नाही. अगदी घरात सतत औषधीकरण असायचं, म्हणजे घरातच गिरणी होती, घरातच ते रगडा होता, सतत भावना देणं, चूर्ण करणं, काढे हे सतत चालू असायचं, गुळगुळ वाळत असायचा. आणि त्या काळात टॅब्लेटिंग मशीन नव्हतं, तर काही गोळ्या वळायला लागायच्या. सो खूप लहानपणापासून, म्हणजे साधारण 1लीत असल्यापासून मी आई बाबांना गोळ्या वळायला आणि पुड्या बांधायला मदत करायचे. सो आतापेक्षाही तेव्हा कदाचित मी जास्त स्पीडनी पुड्या बांधायचे. आणि अनेक औषधांची नावं किंवा म्हणजे वात पित्त कफ हे शब्द सतत कानावर पडत होते. मी आयुर्वेदिक बेबी असं म्हणायला हरकत नाही, कारण मी कुठलीही वॅक्सिन्स घेतली नाही, फक्त ओरल पोलिओ वॅक्सिन, नंतर कुठलंही घेतलं नाही. आणि पूर्णपणे रसायन आई वडिलांनी मला दिलं. म्हणजे सुवर्ण कल्प रसायन
जवळजवळ मी वयाची 18 वर्ष होईपर्यंत मला आईबाबांनी दिलं आणि त्या जीवावर टच वूड आत्तापर्यंत आरोग्य टिकून आहे. तर त्यामुळे मी जर आयुर्वेदाची चाइल्ड आहे असं म्हणायला हरकत नाही किंवा प्रॉडक्ट आहे, तर मी आयुर्वेदिक वैद्य होणं हे खूप पटकन स्वाभाविक होतं. ॲलोपॅथीबद्दल काही मनात आकस नक्की नाही. जे शास्त्र आधुनिक शास्त्र सायन्स ते आपण स्वीकारायचंच आणि पेशंटला बरं वाटावं म्हणून सगळ्या शास्त्रांनी एकत्रित येऊन काम करावं असा सुदैवाने माझ्या आईवडिलांचाही अप्रोच आहे. आम्ही तिघही जण किंवा माझे मावशी काका पण सो 5ही जण शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून काम करतो. पांचभौतिक चिकित्सा ही विशेष प्रणाली आहे. बृहत्रयरत्न वैद्यराज आत्माराम वामन दातार शास्त्री हे आमचे गुरु, म्हणजे माझ्या आई वडिलांचे गुरु, त्यामुळे माझे परात्पर गुरु. तर त्यांनी चालवलेल्या या परंपरेनुसार गेली 10 वर्ष मी पुण्यात आणि मध्ये 1-2 वर्ष साऊथ आफ्रिकेला मी शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सक म्हणूनच काम पाहते. पण आयुर्वेदाला येणं हा चॉईस मी स्वतः घेतला आणि आईबाबांनी तेव्हा मला पुन्हा एकदा विचारलं होतं की तुला पूर्ण वेळ करिअर ॲक्टर म्हणून म्हणजे ॲक्ट्रेस म्हणून करायचं असेल तर कर. पण तेव्हा माझा चॉईस होता की नाही, मला शिक्षण तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण आजी आजोबांची बॅकग्राऊंड होती घरात. हो, अगदी 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 प्रश्नच नाही. आणि दोन्हीकडचे तुझे आजोबा हे फार मोठ्या पदावर शिक्षण क्षेत्रामध्ये होते आणि नावाजलेले होते, अनेकांना ते माहिती आहेत. येस, म्हणजे माझे इकडचे वडिलांकडचे आजोबा प्राचार्य मसुरू हे वाडिया कॉलेजला मॅथ्सचे प्रोफेसर आणि नंतर प्राचार्य होते. आजी मुंबईच्या कॉलेजला प्राचार्य होती श्यामला सुरू. इकडचे आजी आजोबा म्हणजेच प्राचार्य पद्माकर शंकर पुरंदरे ते SNDTला एज्युकेशन फॅकल्टीचे डीन होते आणि नंतर संस्कृतचे मुळात प्राध्यापक होते. आणि आजी मीना पुरंदरे ही अशोक विद्यालयाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाची प्राचार्य म्हणून रिटायर झाली. सो घरात एकंदरीत शिक्षणाचं वातावरण होतं, महत्त्व होतं. आणि असं कधी कोणी म्हणजे सांगितलं नाही मला की तू कंपल्सरी हे कर. पण मी ज्ञानप्रबोधिनीत प्रशालेत जेव्हा होते, माझा मामा म्हणजे प्रशांत पुरंदरे तो प्रबोधिनीत होता म्हणून मला प्रबोधिनीत जायचं होतं. इतकं सरळ होतं. अदरवाईज मी हुजूरबागेत खूप आनंदात होते. म्हणजे माझ्या आज मी जे काही श्रेय आहे त्याचं श्रेय अर्थातच माझ्या हुजूरबाग या शाळेला पण आहे, तिथल्या सगळ्या शिक्षकांना आहे आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशालेला. ज्ञानप्रबोधिनीचा ठसा कोणी मिटवू शकत. अगदी अगदी असं माझं स्पष्ट मत आहे, कारण मी सुद्धा करेक्ट. त्याच्यामुळे प्रशालेत एकदा आपण गेलो की ते आयुष्यभर आपलं ऋण असतं. आणि ते वेगळी माणसं म्हणजे माणसं वेगळीच दिसतात ज्ञानप्रबोधिनीत गेलेली, त्यामुळे मला ते अगदी पटतंय. तू काय फरक करशील का ॲलोपॅथी आणि आयुर्वेदामध्ये? ओके, आजकाल अनेक वेगवेगळे शोध जे लागलेत, आपल्याला असं वाटतं की वेगवेगळ्या टेस्ट आल्यात तर त्या ॲलोपॅथीच्या आहेत असं नाही. मला असं वाटतं ती सायन्सची देण आहे आपल्याला. म्हणजे केमिस्ट्री किंवा फिजिक्समध्ये जे नवीन नवीन शोध लागले तर त्यामुळे त्या टेस्ट तुम्ही वापरता का असं काही जण आम्हाला विचारतात की तुम्ही का मग बघता एक्सरे, तुम्ही का सोनोग्राफी बघता. तर मुळात ह्या टेस्ट ह्या सायंटिफिक टेस्ट आहेत. त्याचं तुम्ही इंटरप्रिटेशन कसं करता. तर आयुर्वेदिक वैद्य म्हणून मी सांगते की शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे जे 5 गुण आहेत, या टेस्ट त्याचीच चिकित्सा आहे. म्हणजे आपण अल्ट्रासोनोग्राफी वेव्ह जे म्हणतो ती शब्द परीक्षा आहे किंवा एक्सरे बघतो ती रूप परीक्षा आहे. आयुर्वेदिक वैद्य म्हणून मी जेव्हा काम करते तेव्हा मला असं वाटतं खूप महत्त्वाचा फरक येतो. म्हणजे ॲलोपॅथीमध्ये जास्त शरीराचा विचार केला जातो आणि आयुर्वेदामध्ये स्वस्थ किंवा हेल्दी व्यक्तीची परिभाषा सांगताना म्हणलंय की समदोष समग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा मन इंद्रिय स्वस्थ इत्यभिधीयते. त्यामुळे आयुर्वेदात शरीर, मन आणि आत्मा या तिन्हीचा विचार जास्त केला जातो. हे नुसतं आस्तिक शास्त्र आहे किंवा तत्वज्ञान आहे असं नाही, पण आयुर्वेदाचा अभ्यास करायला लागल्यावर आता असं जाणवतं म्हणजे आफ्टर 10 years, आधीची 4.5-5 वर्ष, की अरे आपल्याला काहीच कळत नाही, अजून खूप करण्यासारखं आहे. आणि ज्याच्यामध्ये शरीरा इतकंच मनाचा आणि आत्म्याचा विचार केला जातो. त्यामुळे हे खूप अध्यात्माला जवळचं पण शास्त्र आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं मला वाटतं की आजारी पडूच नये यासाठी काम करणारं शास्त्र आहे. म्हणजे आजारपणावरची चिकित्सा ही आहेच आहे, पण रोग होऊ नये म्हणून स्वस्थ वृत्त हा अख्खा एक वेगळं अंग आहे आयुर्वेदाचं, की ज्याच्यामध्ये केवळ स्वस्थ व्यक्तींनी काय दिनचर्या असावी, काय ऋतुचर्या असावी, काय केलं की तुम्ही रसायन मिळवून दीर्घायुषी होऊ शकाल. नुसतंच दीर्घ नाही तर आरोग्यदायी आयुष्य तुमचं असेल. तर लॉन्जिव्हिटीचा विचार करता किंवा ही एक जीवनशैली आहे, जगायचं कसं याचं तत्वज्ञान आहे. म्हणजे आयुष्याचा वेद आयुर्वेद. म्हणजे तुम्ही रोगावर नाही रोग्यावर उपचार करता आणि ते फार गरजेचं. आणि रोग्यावर उपचार करताना केवळ त्या एका शरीरावर नाही, त्या शरीरामध्ये असणाऱ्या मनावर आणि आत्म्यावर असं एकत्रित विचार. मला तर वाटतं बरंचसं मनोकायिक असतं. ऍब्सोल्युटली. आता मॉडर्न सायन्स म्हणतं की सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स,
पण आयुर्वेदाने हे खूप आधीपासून सांगितलं की कुठलेही हेतू किंवा कारण शोधतो तेव्हा शारीरिक कारण आणि मानसिक कारण किंवा आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. सो हे खूप असं आहे की ज्याच्यामध्ये आपण करू तेवढं काम कमी आहे अगदी. पण आजकालच्या काळात आणि त्याची खूप जास्त गरज आहे. आयुर्वेद म्हणजे केवळ नुसतं मी म्हटलं की प्रिव्हेंटिव्ह असं नाही, पण किंवा कोरोनाच्या काळात आजकाल खूप आयुर्वेदाला डिमांड वाढली असं ते लोक म्हणतात. पण कुठले तरी काढे घेतले किंवा मी गुळवेलीचा काढा घेतला म्हणजे मी आयुर्वेदिक औषधं घेतोय असं नाही. तुम्ही जेव्हा ती दिनचर्या, ऋतुचर्या फॉलो करायला लागता आणि आजारीच पडत नाही तेव्हा तुम्ही म्हणू शकता की मी आयुर्वेदाचा वापर करते असं. नक्कीच नक्कीच. ऋतुचर्येबद्दल काही सांग, म्हणजे ऋतूप्रमाणे आपण कसा बदल करावा. कारण तू मध्ये एक सिरीज केली होती साक्षी, मला आठवत आहे, पण इथे थोडक्यात आम्हाला तू सांग. आयुर्वेदात जे खूप वैशिष्ट्यपूर्ण काही संकल्पना आहेत, प्रकृती विचार, देश, काल, ऋतू ह्याचा विचार, की मी कुठल्या देशात जन्म झालाय माझा, मग माझा आहार कसा असला पाहिजे, ऋतू कुठला चालू आहे. बरं सध्या थोडा ऋतू विपर्य आहे, म्हणजे आपल्याकडे हिवाळ्यात पाऊस पडतो, उन्हाळ्यात पाऊस पडतो, असं काहीही होतंय. पण तरीही जे आयुर्वेदानुसार ऋतू सांगितलेत त्या त्या ऋतूमध्ये काय खावं, काय खाऊ नये, काय वागावं, काय वागू नये आणि कुठलं पंचकर्म करावं याचं खूप डिटेल वर्णन आहे. आणि म्हणजे उगाच एखाद्या पेशंट येऊन सांगू नये की मला आता वमन घ्यायचंय, नाही, त्याचा एक काळ आहे. एक महत्वाचं सांगतात की वसंत ऋतूच्या काळातच कफाचा तेवढा उत्क्लेश असतो जेव्हा तुम्ही वमन घ्यावं. मग पावसाळ्यामध्ये, वर्षा ऋतूतच तुम्ही बस्ती चिकित्सा घ्यावी. तर त्या त्या ऋतूनुसार म्हणजे आपल्याकडे जे सणवार आहेत ते सगळे सायंटिफिक आहेत. म्हणजे आपल्याकडे मकर संक्रांतीला आवर्जून तीळ, गुळ हे खायला सांगतात, गुळाची पोळी तेव्हा सांगतात, ती गुढीपाडव्याला सांगत नाहीत. किंवा दिवाळीत जे खायचे पदार्थ आहेत ते आपण उन्हाळ्यात खात नाही. इवन अगदी म्हणजे आपण म्हणतो की चैत्रातल्या हळदी कुंकवाला आपण कैरीचं पन्ह सांगतो, कारण ते त्या त्या ऋतूत योग्य आहे. ते आवर्जून ते रस तुम्ही घेतले पाहिजेत. कडुनिंबाचा पाला आपण गुढीपाडव्याला खायला सांगतो, कारण तो कफग्न आहे. तो त्या काळात जेव्हा कफसंचिती सुरू होते, नवीन चैत्र ऋतू म्हणजे चैत्र महिना सुरू होतो तेव्हा तो करेक्ट आहे. तर आपण आपले केवळ, मी असं नाही म्हणत रूढी परंपरा नाही, पण आपले सणवार ज्या खऱ्या परंपरा आहेत त्या अत्यंत शास्त्रोक्त आहेत आणि आयुर्वेदाला अनुसरून आहेत. तर मग त्या त्या ऋतूत ते करावं. जसं दिवाळीत केवळ फक्त अभ्यंग किंवा उठणं लावावं असं नाही, ते अभ्यंग तेल लावणं आणि उठण्यानी आंघोळ करणं हे पूर्ण हिवाळाभर तुम्ही केलं पाहिजे. तसा तुमचा अग्नी त्या काळात असतो, त्यामुळे तेव्हा तुम्ही थोडे जड पदार्थ खाल्ले तर पचतील, पण हेच उन्हाळ्यात करून चालणार नाही. तर ही सगळी जी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या खूप महत्वाच्या असतात. ऋतुमानानुसार आलेली फळं खायची. करेक्ट. त्या वेळेला सणांना जे अन्न सांगितलेलं आहे ते थोडं कंटिन्यू केलं तरी चालणार आहे. अगदी. किंवा आपल्याकडे जे देवान्न किंवा प्रसादाचे पदार्थ आहेत ते बरोबर ऋतूनुसार आपल्या आरोग्याला हितकर असेच सांगितलेत. म्हणजे गणपतीत उकडीचे मोदक नक्की खावे. अगदी. म्हणजे कधीच आपल्याकडे असं वर्णन नाहीये की गणपतीला पेढे आवडत होते किंवा रसमलाई आवडत होती. जे आपल्याकडचे पारंपरिक पदार्थ आहेत ना, म्हणजे शिरा, वेगवेगळ्या खिरी, लाडू, हे सगळे पदार्थ किंवा उकडीचे मोदक, पुरणपोळी, ती पण आपण होळीच्या वेळेला खातो अगदी, किंवा त्या त्या ऋतूतच खातो. आणि त्याच्याबरोबर त्यांनी सांगितलेलं असतं की उकडीच्या मोदकावर तूप पाहिजे किंवा पुरण पचायला, म्हणजे जे हरभऱ्याच्या डाळीचं जड पुरण आहे ते पचायला तूप पाहिजेच. तर ती कॉम्बिनेशन्स त्या पद्धतीने घेतली तर बाधणार नाहीत. अगदी. फक्त दिवाळीचा फराळ वर्षभर मिळतो म्हणून कधीही खाल्ला तर बाधेल तर उपयोग नाहीये. करेक्ट. आयुर्वेदाने गर्भसंस्कार पण सांगितलेत, म्हणजे गर्भ पोटात असल्यापासून त्याच्यावरती तुम्ही काहीतरी एक हे करता, संस्कार करता, त्याच्याबद्दल सांग. म्हणजे खूप खोल आणि पहिल्यापासूनचा विचार आहे ना. अगदी अगदी अगदी. म्हणजे मी म्हणलं तसं पांचभौतिक चिकित्सा जी आम्ही करतो, तर ज्या 5 महाभूतांपासून हे अख्खं जग बनलंय, आपलं शरीर पण त्यापासून बनलंय, आपण घेतो तो आहार पण त्याच्यापासून बनलाय. मग शरीरात आयुर्वेदानी कसं कसं एक एक बदल होत जातो, कुठल्या महिन्यात काय तयार होत जातं, 4थ्यात हृदय जास्त काम करतं, 5व्यात मन तयार होतं, 6व्यात बुद्धी बाळाची तयार होते. हे टप्पे अगदी डिटेलमध्ये सांगितलेत. आणि त्यानुसार तुम्ही काय खावं, काय खाऊ नये, कुठले काढे घ्यावे किंवा कुठली वनस्पती त्या काळात योग्य आहे, याचं खूप डिटेल वर्णन आहे. आणि पुन्हा मी म्हणलं तसं शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, म्हणजे काय शब्द त्या गर्भिणीने ऐकावे, काय शब्द स्वतः बोलावे, तिला आश्वासक स्पर्श असावा. करेक्ट. तेल कसं लावावं, कुठल्या महिन्यापासून लावावं, कुठली तेल लावावीत, शब्दस्पर्श, रूप, तिने काय वाचावं, काय बघावं, रस म्हणजे आहार रस, त्याबद्दल तर सगळ्यात जास्त महत्त्वाने सांगायला लागतं की काय खावं, काय खाऊ नये,
बाळाच्या वाढीसाठी काय योग्य आहे, त्या महिन्यात कुठला, म्हणजे पहिल्या 3 महिन्यात तुम्ही दुर्वांचा वापर करावा, पुढच्या 3 महिन्यात शिंगाड्याचा वापर करावा किंवा ह्याचं पण वर्णन आहे. आणि त्यानुसार आम्ही आहार सांगतो, त्यानुसार औषधी देतो. आणि एक गोष्ट ऑब्झर्व आतापर्यंत झाली आहे की काही मुलगे असतील, काही मुली असतील, काही उंच असतील, काही बुटके असतील, काही काळे असतील, म्हणजे सावळे असतील, काही गोरे असतील, याच्यात हेरिडिटी काम करते, याच्यात स्वतःचे गुण असतात, देशाचे इतर अनेक फॅक्टर्स आहेत. पण एक गोष्ट या सगळ्या आयुर्वेदिक बेबीजमध्ये कॉमन दिसते की ज्यांनी आयांनी औषधं घेतली आहेत किंवा नीट पूर्ण गर्भिणी परिचर्या ज्याला आम्ही म्हणतो की 9 महिने नीट काळजी घेतली आहे, त्यात जाणवली ती म्हणजे त्यांची बुद्धी खूप उत्तम असते, त्यांचे डोळे खूप शार्प असतात. आयुर्वेदाने मज्जासार असं सांगितलं की ज्याची बुद्धी खूप चांगली, त्यांचे डोळे खूप ब्राईट असतात आणि वेगळे त्याचं वर्णन आहे. तर ह्या गोष्टी जर अचीव्ह करायच्या असतील आणि आपल्याला सुप्रजनन म्हणजे चांगलं पुढचं जनरेशन हवं असेल, तर मी असं म्हणेन की सगळ्या गर्भिणींनी तुम्ही ह्या गोष्टीचा फायदा करून घ्या. जसं आपल्याकडे म्हणलं की अभिमन्यूनी ऐकलं होतं आईच्या गर्भात असतानाच की आत कसं शिरायचं. हे खरं आहे कुठेतरी की आई काय ऐकते, काय वाचते, काय बोलते आणि कसा आहार घेते, कसा सुगंध जवळ ठेवते, याच्यानुसार तिच्या मनाची स्थिरता असते आणि ते बाळापर्यंत थेट पोचत असतं. आणि त्यामुळे मी जेव्हा माझ्या मुलाचा जन्म झाला त्यावेळेला मला खूप वाचनात मी वेगवेगळ्या गोष्टी वाचल्या, ऐकल्या आणि त्यात खूप कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी होत्या. म्हणजे गुगलवर आजकाल इतकं विअर्ड काय काय मिळतं वाचायला की त्यामुळे मग मी आणि माझ्या आईवडिलांनी मिळून हा एक कोर्स आम्ही तयार केला की नाही आपण वर्कशॉप घेऊया गर्भिणींसाठी खास, की ज्याच्यामध्ये त्यांना खरी माहिती पोहोचवली जाईल आणि चुकीचे समज गैरसमज बाजूला होते. बरोबर आहे. पण त्यांच्या घरच्यांना पण आपण ट्रेनिंग द्यायला हवं ना, अर्थात. कारण अनेक ठिकाणी मुलगा व्हावा म्हणून जे प्रेशर असतं येता जाता त्याचा तिच्या मनावर परिणाम होत असतो. ऍब्सोल्युटली. मी ह्यात अजून एक गोष्ट सांगते की काही पेशंट्स आमच्याकडे येतात कारण आयुर्वेदामध्ये पुंसवन विधी नावाचा एक विधी वर्णन आहे की ज्याच्यामुळे मुलगा किंवा मुलगी व्हावं यासाठी प्रयत्न करता येतो. पण हे प्रॅक्टिस करणारे काहीच वैद्य आहेत. अर्थात मी माझे आईवडील आम्ही अजिबात अशी प्रॅक्टिस करत नाही. आम्ही सरळ सांगतो की आम्ही हेल्दी बेबी व्हावं म्हणून तुम्हाला नक्की मदत करू. जी संतती होणार आहे ती उत्तम व्हावी ह्यासाठी आपण नक्की औषध देऊ शकतो. आयडियली तुम्ही कधी जेंडर तर विचार केलाच नाही पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही आता जे मांडलीत ना की अख्ख्या कुटुंबाला अवेअर करायला पाहिजे, केवळ त्या स्त्रीनी फॉलो करून चालत नाही. आजकाल एक खूप स्वागतार्ह आहे तो बदल की पूर्वी असं व्हायचं की सासू आणि सून किंवा आई आणि मुलगी अशा यायच्या. आजकाल कन्सल्टेशनला नवरा बायको दोघंही एकत्र येतात, नवऱ्याची पण त्याच्यात तेवढीच इन्व्हॉल्वमेंट असते आणि हे चांगलं दृश्य आहे मला वाटतं. किंवा अनेकदा असं असतं की ऑनलाईन जरी मी आता क्लासेस घेत असले तर त्याच्यामध्ये दोन्हीकडच्या आया म्हणजे आई आणि सासू दोघी तिच्या बरोबर असतात. त्या दोघी आपण विचारतात की आम्ही काय काळजी घेऊ. आणि मला असं वाटतं की खरंच एखादं मूल जन्माला येणं ही त्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे, तसंच त्याला तो आकार येत असतो. आणि त्यामुळे गर्भसंस्काराला आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्त्व आहे. त्याबद्दल खूप काम केलेलं आहे पण अजून खूप करण्यासारखं आहे. अगदी, कारण नवीन पिढी आणखीन बदलते, आपले इतर फॅक्टर्स बदलतात. पूर्वीच्या गर्भिणींना सांगायला लागायचं नाही की तू सारखा स्क्रीन टाइम नको असं, पण आजकाल हे सांगावं लागतं. त्यामुळे हे बदल होत जात आहेत पण जे तत्व आहे ते कॉमन आहे. अनेक चांगल्या गोष्टी जशा येत आहेत तशा ह्या टेक्नॉलॉजीमुळे काही गोष्टी अशा पण आहेत की ज्या आपण नाही टाळू शकत. अगदी खरं. अगदी. तुझ्या एकपात्रीबद्दल मला ऐकायला खूप आवडेल. मुक्ताई एक मुक्ताविष्कार. वयाच्या 12व्या वर्षी तू हे करायला सुरुवात केलीस. 297 प्रयोग झालेत त्याचे. जगभर फिरलीस त्या निमित्ताने. तर त्याच्याबद्दल ऐकायला खूप आवडेल. अगदी अगदी डिटेल सांग म्हणजे त्याच्याबद्दल. माझी ओळख जी काही आहे आज ती अर्थात मुक्ताईमुळे, किंवा मी खरंच ऋणी आहे माऊलीची की माझ्या आयुष्यात मला हे करायला मिळालं मुक्ताई. कारण ते वय असतं ना. आता मुक्ताईची 18व्या वर्षी लुप्त झाली. तिचं चरित्र त्या वयात सांगायला मिळणं हेच खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. म्हणजे माझं आत्ताचं जे वय आहे त्याच्या निम्म्याहून अधिक काळ मी मुक्ताई करतेय. सो आतापर्यंत प्रयोग चालू होते. लॉकडाऊनच्या काळामध्ये मग शेवटी ऑनलाईन काही प्रयोग केले. पण खरंच मी भाग्य म्हणते माझ्या आईवडिलांकडे. आमचे जे आयुर्वेदातले गुरु दातार शास्त्री त्यांच्यामुळेच माऊलींची वाट त्यांनी आम्हाला दाखवली आळंदीची. सो माझ्या आई वडिलांनी वारी केलेली आहे, आजी आजोबांनी पणजीनी वगैरे वारी केली आहे. आणि मला खूप आनंद मिळाला जेव्हा 2012 साली मी पूर्ण पायी वारी केली. पण ते कळायला किंवा ते यायला वेळ गेला. मुळात मी म्हणलं तसं आप्पांनी दातार शास्त्रींनी माझ्या आईवडिलांना अगदी माझ्या जन्माच्या आधीपासनं आळंदीला नियमित जा, तुम्ही ज्ञानेश्वरी नियमित वाचा हे सांगितलं. आणि त्यामुळे कुठेतरी ते आमच्या घरात होतं. माझ्या लहानपणापासनं
मला नीट वाचता यायला लागल्यापासून मी रोज ज्ञानेश्वरी वाचते. आणि पण हे सुरुवात अशी झाली की मी साधारण 3रीत होते हुजूर पागेत, आणि तेव्हा गॅदरिंगला करायचं म्हणून ताटी उघडा ज्ञानेश्वराचा आईनी प्रसंग लिहिला आणि तो मी गॅदरिंगमध्ये पहिल्यांदा परफॉर्म केला. मग तो केसरीवाड्याच्या महोत्सवात सादर झाला. आणि तो प्रयोग मी जेव्हा 6वीत 7वीत जात होते तेव्हा मी अमेरिकेच्या जे तिथे BMM अधिवेशन असतं बृहन महाराष्ट्र मंडळाचं, त्यामध्ये मी सादर केल्यानंतर तिथे अनेक जण म्हणले की अरे आम्हाला ज्ञानेश्वर माऊलींबद्दल माहिती होतं पण मुक्ताईची बाजू माहिती नव्हती किंवा मुक्ताई स्वतः किती ग्रेट आहे हे माहीत नव्हतं, तुम्ही याच्यावर आणखीन मोठं का नाही करत. आणि माझी आई वैद्य प्रफुल्लता सुरू ती लेखिका आहे आणि माझे वडील वैद्य प्रशांत सुरू जे दिग्दर्शक आहेत या नाटकाचे. आईने लिहिलंय हे सगळं? ही पूर्ण संहिता माझ्या आईने आणि बाबांनी मिळून दिली आणि आईने आणि बाबांनी मिळून बसवली. किती वेळाचं आहे हे? साधारण 1 तास 10 मिनिटाचं नाट्य आहे. बरंच मोठं लेखन आहे. अगदी अगदी. आणि रादर मी जेव्हा पहिल्यांदा परफॉर्म करायचे तेव्हा मी परकर पोलका आणि नऊवारी असं अल्टरनेट चेंज करून परफॉर्म करायचे. त्याच्यात कथन आहे, काही प्रसंग आहेत. तर त्यावेळेस अगदी 1.5 मिनिटात परकर पोलका बदलून मी नऊवारी नेसून यायचे. हे सगळं माझ्या आजीमुळे, आईमुळे, ह्या सगळ्या ह्यांच्यामुळे शक्य होतं. म्हणजे मीना पुरंदरे माझी आजी, तर ती मला पटकन नऊवारी नेसवायची हार्डली 1.5 मिनिटात. आणि ते त्यावेळेला शोभून दिसायचं की ती छोटी मुक्ताई आणि मोठी. म्हणजे रादर आईबाबांनी असा विचार केला होता की आत्ता मी जेव्हा वयाच्या 12व्या वर्षी आहे तेव्हा मी छोटी मुक्ताई दिसू शकेन आणि थोडंसं नीट खांद्यावरनं पदर घेतला तर 18 वर्षापर्यंत दिसेल. हा, कारण मुळात मुक्ताईचं आयुष्यच 18 वर्षाचं होतं. अतिशय बुद्धिमान, अतिशय. म्हणजे आपल्याला आता मला तेव्हा कदाचित सगळं कळलं होतं असं नाही. अनेकांनी आईबाबांना माझ्या विचारलं होतं की अरे तुम्ही एवढ्या लहान मुलीला एवढं प्रेशर देताय सगळं करण्याचं वगैरे. तर तेव्हा एक साधी गोष्ट होती आमच्या तिघांच्या मनात आलेली की ज्या वयात तिने स्वतः हे रचलं त्याचं ऍक्टिंग सुद्धा आपल्याला करता येऊ नये का त्या वयात. तर त्यामुळे आणि मी त्या काळामध्ये आईबाबांनी खूप वेगवेगळी पुस्तकं वाचली. गोनी दांडेकरांचा मोगरा फुलला असेल किंवा मृणालिनी जोशींचं मुक्ताई असेल, त्यातलं सोपं करून मला सांगितलं. मला आठवत नाही त्यावेळेला मला सगळं कळलं असं किंवा अजूनही पूर्ण कळलं असं नाही, पण आता जेव्हा बघतो किंवा मुक्ताईचे कुटाचे अभंग आहेत, तिच्यात एवढी ताकद होती की ती मोठ्या भावाला ज्ञानेश्वरांना सांगते की तुम्ही ताटी उघडून बाहेर या, तुमचं काम बाकी आहे. किंवा ती चांगदेवांची गुरु झाली, ती नामदेवांना तिने भक्ती मार्गाला वळवलं. तर जे तिला सणकांडी म्हणायचे इतकी ती तेजस्वी होती. त्यामुळे ती पहिली स्त्री संत असं नुसतं नाही, तर मला असं वाटतं की या तिघा भावांची धाकटी असून सुद्धा आई झालेली ती मुक्ताई किती ग्रेट होती. आणि हे खरंच सादर करायला इतकी वर्ष मिळाली ही केवळ माऊलीची कृपा आहे. अजूनही मला असं वाटतं की ते नाहीये तर माझं आयुष्य काही नाहीये बाकी. म्हणजे मी बाकी नाटकं खूप केली. म्हणजे रामदास स्वामींच्या आयुष्यावर आई बाबांनीच केलेलं, ज्याच्यात मी माझे 2 भाऊ मिळून काम करतो. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, की जे रामदास स्वामींच्या आयुष्यावर आहे. त्यांचे 3 शिष्य उद्धव स्वामी, कल्याण स्वामी आणि वेणा स्वामी ते कथन करतात. तुझ्याबरोबर मी, माझा भाऊ प्रांजल अक्कलकोटकर आणि अद्वैत पुरंदरे, असं आम्ही तिघं सादर करायचो. त्याचे 50 प्रयोग झाले. आणि म्हणजे शिवथरगळीत झाले किंवा सज्जनगडाच्या इथे झाले. पण तेही जितकं खरंय पण तितकंच मुक्ताई हे माझ्या खूप जास्त जवळचं आहे. मी स्मिता तळवळकरांची जी नंदादीप सिरियल होती त्याच्यामध्येही मुक्ताईचं केलं होतं. ETVवर तेव्हा होती ती. आणि त्यात पण मुक्ताईचं तेव्हा योग्य वयात करायला मिळालं, ह्याला भाग्य लागतं असं मला वाटतं. खूपच भाग्य. आणि मला माहिती नव्हतं ही ताईने लिहिली आहे. येस. आणि प्रशांत दादांनी डायरेक्ट केली हे मला माहिती नव्हतं, कारण मी खूप ऐकलंय त्याच्याबद्दल. पण मग इतकं हे असं लखलखतं करिअर समोर होतं, त्याच्यासाठी जग फिरता आलं, काय काय झालं, मग ते म्हणजे ते पूर्ण वेळ का नाही करावं असं वाटलं? ओके, हा खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे असं मला म्हणजे तू आयुर्वेद केलंस हे अतिशय उत्तम गोष्ट आहे, कारण तू खूप जास्त त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं करशील याची खात्री आहे मला. नाही, पण एक ते वय असतं, ते मनाचं आंदोलन असतं. अर्थातच घरचे तुझे बरोबर होते. नाही, याचं क्रेडिट 100% तुम्ही म्हणता तसं घरच्यांना आहे. आणि तितकंच मी दत्ताजींना आणि स्मिता तळवळकर किंवा ह्यांना देते की जे अगदी माझ्या लहान वयात ज्यांच्याकडे मला काम करायला मिळालं, खूप मोठे व्यक्ती. पण माझी सुरुवात म्हणजे पहिली सिरियल मी राजदत्तजींच्या हाताखाली काम केलं होतं, विनायक दामोदर सावरकर. म्हणजे मी खरंच म्हणते ना की भाग्य की चांगल्या व्यक्तिरेखा किंवा चांगल्या लोकांच्या हाताखाली काम करायला रोल होता तुझा. त्याच्यात मी सावरकरांच्या बायकोचं, माई सावरकरांचं काम केलं होतं लहानपणच्या. आणि दुसरी सिरियल पाठोपाठ म्हणजे 7 दिवसाच्या अंतराने दुसरी केली सिरियल जी नंदादीप, स्मिता तळवळकर आणि संजय सुरकरांची, ज्याच्यात मी मुक्ताईचं काम केलं होतं. सो खरंच भाग्य. आणि ते म्हणजे पहिला शूटिंग संपून 7व्या दिवशी मी पुढच्या शूटिंगवर होते, तर त्यावेळेस मला दत्ताजींनी एक वाक्य सांगितलं. माझ्या आई वडिलांना बोलवलं
आजी आजोबा होते माझ्या सेटवर, कारण आई बाबा दवाखान्यात असायचं तर आजी माझ्याबरोबर सगळीकडे, म्हणजे मीना आजी सगळ्या सेटवर खूप प्रसिद्ध होती माझ्यापेक्षाही जास्त कदाचित. तर त्यांनी सांगितलं आजीला आणि मला की आता तुला इथं एक 10 लोकांनी पाहिलंय, तुला इथनं अजून कामं मिळतील. आणि तसंच झालं. तिथे विजय कुवळेकरांनी माझं काम पाहिलं की जे सावरकर करत होते आणि ते नंदादीपचे लेखक होते. सो त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं, मग ऑडिशन देऊन पुढे मिळालं असं. तर तुला आणखीन कामं मिळतील, कामातनं काम मिळेल, पण सवंग लोकप्रियतेच्या नादाला लागून तू वाहवत जाऊ नकोस आणि तुझं शिक्षण सोडू नकोस. अगदी सेम झालं स्मिताताईंच्या इथे की नंदादीप संपली, मग मी त्यांच्याकडेच एक आत्मकथा म्हणून अजून एक सिरियल केली आणि त्यानंतर त्यांची अवंतिका सुरू होत होती. आणि त्यावेळेस पुण्यातले मला वाटतं सगळे कलाकार अवंतिकामध्ये होतेच, असं कोणीच नाही मला वाटतं की जे पुण्यातले कलाकार आहेत आणि अवंतिकामध्ये काम नाही केलं. पण त्यावेळेस माझी 12वी चालू होती आणि संजय सुरकर सरांना मी भेटले होते जाऊन, आणि स्मिताताई म्हणल्या की ठीक आहे आपण काम करू, तुझी परीक्षा होऊ दे, तू परीक्षा देईपर्यंत यायचं नाहीस. आणि तेव्हा जेव्हा त्यांना लक्षात आलं की मी CET देऊन आता मी आयुर्वेदाला जायचं म्हणले, तेव्हा त्या मला म्हणले मी तुला विनंती करते, तू डॉक्टर कधी पण होऊ शकतेस असं नाहीये, ऍक्ट्रेस तू कधी पण होऊ शकशील, आत्ता तू पहिली आधी डॉक्टर हो, पूर्ण मला करून दाखव. त्याही हुजूर पागायच्या. त्यामुळे त्यांनी मनापासून मला आशीर्वाद दिले आणि सांगितलं की तू पहिल्यांदा आधी डॉक्टर हो, एक चांगली डॉक्टर ऍक्ट्रेस होऊ शकते, पण तू जर नुसती ऍक्ट्रेस झालीस तर तुला फक्त डॉक्टरचं ऍक्टिंग करावं लागेल, खरं डॉक्टर होता येणार नाही. आणि दुसरं मी म्हणलं तसं माझे आजी आजोबा आणि आई बाबा यांनी मला पूर्ण मोकळीक दिली होती. बाबांनी माझ्यासाठी ललित कलाचा फॉर्म आणला होता, NSDचा फॉर्म आणला होता की तू दे आणि तुला ते फुल टाइम करिअर करायचं असेल तर आम्हाला सपोर्ट करायला काही हरकत नाही, कारण आमचा तुझ्यावर विश्वास आहे. पण तेव्हा हा माझा चॉईस होता की मला कुठेही काय म्हणता येईल, माझं ब्रेड अँड बटर ते नको आहे. झालं असं होतं की एक रवीना टंडन बरोबरचा सिनेमा मला ऑफर झाला होता आणि हिंदी सिनेमा होता, काश्मीरला शूटिंग होतं आणि कोणालाही हुरळून जावं असं वाटलं असतं. तेव्हा त्यांनी विमानाचं तिकीट दिलं होतं, पण त्यात रोल असा काहीतरी फक्त एवढाच होता. म्हणजे त्यांना मी विचारल्यावर ते म्हणले नाही तू बहीण आहेस आणि तू आहेस तिच्याबरोबर आजूबाजूला, आणि त्यासाठी परीक्षा सोडून जाणं मला नको वाटलं होतं प्रबोधिनीची. पण त्या उलट तेच देवी अहिल्याबाई सिनेमा जेव्हा मी त्यांच्या सुनेचं काम केलं तेव्हा नचिकेत जयू पटवर्धनांसारख्या त्यांच्या हाताखाली काम करायला मिळालं. शबाना आझमी, सदाशिव अमरापूरकर अशी सगळी ती स्टारकास्ट होती. तर त्यावेळेस प्रबोधिनींनी माझे पोंक्षे सर जे आमचे प्राचार्य होते, विवेक पोंक्षे सर, त्यांनी माझी वार्षिक परीक्षा ऍडजस्ट केली होती आणि मला ते शूटिंग करायला पाठवलं होतं. सो चांगल्या कामासाठी तुला 100% सपोर्ट असेल, पण असं काहीतरी काम की जे मी माझ्या आजी आजोबांसमोर बसून अभिमानाने पाहू शकणार नाही ते मला करायचं नव्हतं. आणि जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय म्हणून घेता अर्थार्जनासाठी, तेव्हा तुम्हाला डिपेंडन्सी येते, थोडंसं हो म्हणावं लागतं मनाविरुद्ध. तर माऊलीच्या कृपेने मला शिक्षणही मिळालं, माझं आता हेही करिअर चालू आहे, तर मी चुझी राहू शकते की मला काय करायचं आणि काय नाही करायचं. नक्कीच. सो अर्थात हा प्रत्येकाला नाही मिळत. हे एक आर्थिक सपोर्ट घरनं होता, आत्ताही एक ती स्टॅबिलिटी आहे, म्हणून मी विचार करून ठरवू शकते की मला कुठलं काम नक्की करायचंय, कमी पैसे मिळाले तरी, आणि एखादं काम मला नाही करायचंय. सो म्हणजे अनेकदा असं होतं की डॉक्टर म्हणून मला फायदा मिळतो की अरे ती ऍक्टिंग पण करते हा. सो डॉक्टरीच्या फील्डमध्ये बघितलं जातं की ती ऍक्ट्रेस पण आहे, आणि ऍक्टिंगच्या म्हणजे आता गिरीश ओक सरांबरोबर मी काम करते तोमी नवेसमध्ये किंवा तुझं पाशीमध्ये, तर ते असं ओळख करून देतात की प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहे बरं का. सो एक तो रिस्पेक्ट असतो ऍक्ट्रेस किंवा ऍक्टिंगच्या फील्डमध्ये, हा बेनिफिट आहे. नाही, डॉक्टर असणं हे अजूनपर्यंत म्हणजे नोबेल प्रोफेशन मध्ये असणं हे खूपच. आणि आता मला असं पुन्हा एकदा वाटलं की कोविडच्या काळामध्ये खरंच डॉक्टर्सची गरज आहे, मग ऍक्टर्सची गरज नाही का असं नाहीये, नक्की गरज आहे, कारण ते आपल्या मानसिक आरोग्यासाठी सगळ्या कलाकारांचं असणं महत्वाचं आहे. पण एवढंच मी आता समजू शकते की नाटक सध्या बंद आहे आणि जी मोठी नाटकं ती सुरू व्हायला वेळ लागेल कदाचित. आता तोमी नवेस सारखं नाटक ज्याला 32 कलाकारांची टीम आहे ते घेऊन प्रोड्युसरली करायला वेळ लागेल, पण तोपर्यंत ते माझं ब्रेड अँड बटर नसल्यामुळे मी माझं काम पण चालू ठेवू शकते आणि स्वांत सुखाय काहीतरी कलात्मक काम करू शकते. नक्कीच नक्की. पण हे सगळ्यांना मिळतं असं नाही, त्यामुळे मी ह्या बाबतीत पुन्हा म्हणते की माऊलीची कृपा आहे, माझ्या घरच्यांचा सपोर्ट होता, आज माझे सासू सासरे, माझा नवरा आणि मुलगा हे सपोर्ट करतायत म्हणून मी हे करू शकते, कारण त्याशिवाय शक्य नव्हतं. फारच छान. म्हणजे थोडक्यात तुझ्या निर्णयाबद्दल तू समाधानी आहेस आज? हो, दोन्हीही तुला करता येतंय, ऍक्टिंग आणि तुझं आयुर्वेदावरचं जे काय प्रेम आहे त्याच्यानुसार. अगदी अगदी. म्हणजे मनापासून दोन्ही क्षेत्र आवडतात, असं नाही की केवळ अर्थार्जनासाठी म्हणून विचार केला, पण तेव्हा शिक्षणाचं महत्व होतं. आणि भरून जेव्हा माणूस बोलतो ना तेव्हा तो आवडीच्या विषयावरच बोलत असतो, हे नक्की कळतं. पण दोन्ही आवडणार आहे, म्हणजे जितकं ऍज अ डॉक्टर एन्जॉय करते तितकंच ऍज अ ऍक्टर एन्जॉय करते. व्यावसायिक नाटकात मध्ये कसा प्रवेश झाला?
आणि मग त्याच्यात कोणाकोणाबरोबर काम केलंस? त्याला अजून एक उपप्रश्न म्हणजे तू आतापर्यंत दौरे करत होतीस, हे आपलं कोविडचं ह्याच्या आधी, म्हणजे ज्ञानौश अगदीच लहान होता, ते कसं काय आणि काय म्हणजे दौरे कसे ऍडजस्ट केलेस? ओके, व्यावसायिक नाटकात एंट्री म्हणाल तर मी मुळात जे मुक्ताईचं करत होते ते पद्ममीन नाट्यसंघ माझ्या आजी आजोबांच्या नावानेच आई बाबांनी जो सुरू केला होता त्याच्यातनं काम करत होते. आणि शनिवार वाड्यावर 100 बालकलाकारांची 5 नाटकं सलग असं आम्ही सादर केली होती. म्हणजे मला आता आश्चर्य वाटतं की एका मुलाला सांभाळताना माझी अशी मजा येत असते, तर त्यांनी 100 बालकलाकारांचं कसं बसवलं असेल. त्या काळामध्ये असं होतं की मी सिरियल करायला लागले होते. त्यानंतर भरतनाट्य मंदिरला मुक्ताईच म्हणजे जे काय 294 प्रयोग आहेत त्यातले 100 प्रयोग नक्की भरतला झाले असतील. तर तिथे अनेक जणांनी पाहिलं होतं काम की ही मुलगी काम करते वगैरे असं. आणि त्यातनं एका स्पर्धेसाठी मी काय म्हणतात त्यांचं एक वर्कशॉप अटेंड करत असताना मला गुंतता हृदयासाठी दीपक रेगे सरांनी विचारलं की तुला पाहिलं होतं मी मुक्ताईचं करताना, तू गुंतता हृदयासाठी ऑडिशन द्यायला किंवा टेस्ट द्यायला ये. मग मी गुंतता हृदयाचे प्रयोग करायला लागले आणि त्यातलं महानंदा कॅरेक्टर की ज्याच्यात ती 18 वर्षाची मुलगी ते एक 18 वर्षाच्या मुलीची आई इथपर्यंत काम करायला मिळत होतं. पण अनफॉर्च्युनेटली असं झालं, आमचे एक थोडे प्रयोग झाले त्याच्यामध्ये फिरता रंगमंच मला अनुभवायला मिळाला, पहिले दौरे अनुभवायला मिळाले. आणि अचानक रवींद्र सांभारे सर आमचे जे होते ते रवी सर अचानक गेले ऍक्सिडेंटमध्ये. आणि तो शॉक होता. पण त्या प्रयोगांमध्ये काम करताना मला अनेकांनी पाहिलं होतं तिथे. तर विजय जोशी सर जे श्रींची इच्छाचे होते त्यांनी आणि दीपक दंडवते यांनी पाहिलं आणि त्यांनी मला तोमी नव्हेसाठी विचारलं रिप्लेसमेंट म्हणून. कारण जी मेन अभिनेत्री होती तिला काहीतरी तिच्या मुलीची अडचण होती, तर तू एक दौरा आहे फक्त तेवढी रिप्लेसमेंट करशील का. आणि मग रिप्लेसमेंटसाठी म्हणून पहिल्यांदा मी तोमी नव्हेच केलं. त्यातनं मला चांगलं करतेस तर मग तू आता कंटिन्यू करशील का असं विचारलं. त्यातून मग तुझं आहे तुझं पाशी आणि त्याच्यातनं लग्नाची बेडी असं करत गेले. मग मी जेव्हा माझ्या जॉबसाठी, कारण मी डॉक्टर झाल्यानंतर मी MD न करता MBA चूज केलं हेल्थ केअर अँड हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये. आणि मी मुंबईत जॉब करत होते मेट्रोपॉलिसला. त्यावेळेस जयंत सावरकरांबरोबर मी तुझं पाशी करत होते आणि त्यांचं एक नाटक बघायला मी शिवाजी मंदिरला गेले होते. प्रेमा तुझा रंग कसा संपल्यानंतर त्यांनी माझी ओळख करून दिली सुयोगचे जे बाकी सगळे पदाधिकारी आपण म्हणू असं की ही चांगली मुलगी आणि चांगलं मराठी बोलते बरं का, शुद्ध बोलते, पुण्याची पण आता मुंबईत राहते, सो ती आपल्या इथं करू शकेल काम. तर तेव्हा सुयोगमध्ये लगेच नवीन नाटक नव्हतं, पण तिथे कलावैभव म्हणून वर जी संस्था आहे मोहन तोंडवळकरांची, ती खूप मोठी संस्था आहे मुंबईतली, आणि त्यांचं नवीन नाटक येणार होतं. तर त्यांनी अचानक म्हणजे जेव्हा मी मला अजून आठवते आळंदीतल्या दवाखान्यात काम करत होते आणि मला फोन आला की तू मुंबईला आहेस तशी पटकन ये आणि शिवाजी मंदिरला ये भेटायला. तर तेव्हा त्यांनी ऑडिशन घेतली आणि मोहन जोशी सरांबरोबर थोडंसं लॉजिक थोडंसं मॅजिक करायला मिळालं. त्याच्यात 4च कॅरेक्टर होती, म्हणजे मोहन जोशी सर, माधवी गोगटे, विकास पाटील आणि मी. सो अगदी मुंबईच्या प्रोडक्शन हाऊसमधनं केलेलं व्यावसायिक नाटक तो एक वेगळा अनुभव होता. पण तोमी नव्हेस, तुझं पाशी किंवा लग्नाची बेडी ही जी नाटकं पुण्यातनं मला करायला मिळाली त्याबद्दल मी खरंच ऋणी आहे. कारण पु ल देशपांडेंचं किंवा आचार्य अत्रेंची वाक्य आमच्या पिढीला बोलायला मिळणं हे भाग्य लागतं. म्हणजे नवीन आहेच, नक्कीच नवीन नाटकं खूप सुंदर येतात, वेगवेगळ्या विषयांवर येत आहेत. पण ही जी जुनी नाटकं आहेत, म्हणजे तुझं पाशी हे नाटक खूप जवळचं आहे माझ्या, आपण म्हणून मी त्यात आधी गीता करायचे, आता उषाताईचं काम करते. सो गेली एक 13 वर्ष मी ही व्यावसायिक नाटकं करत होते. प्रेक्षकही तितक्याच उत्साहाने ती नाटकं पाहायला येतात. अगदी म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत आम्ही त्या संचातले करत होतो प्रयोग. अविनाश खर्शीकर जे मागच्या वर्षी गेले आणि रवी पटवर्धन सर, त्यामुळे ते खरं सांगायचं तर आता थोडं थांबलंय. पण अविदादा किंवा हे 78 सालापासून जे नाटक करत होते, माझा जन्म 88चा आहे, म्हणजे माझ्या जन्माच्या 10 वर्ष आधीपासून ते श्याम करत होते आणि मी त्यांची मला वाटतं शेवटची किंवा शेवटून दुसरी गीता वगैरे होते. पण ही नाटकं अशी आहेत की ती खरंच अजरामर आहेत. आणि त्याचे तुम्ही दौऱ्यांचं म्हणलात ते तर त्याचा दुबई दौरा मी केला, त्याचे अगदी म्हणजे आपण म्हणू तसं इंटरनॅशनल दौऱ्यांपासून ते छोट्या छोट्या खेड्यांमध्ये की ज्यांची नावंही आपण ऐकली नसतील. नागपूरला झाडेपट्टी जो एरिया आहे किंवा तिथे एक विशेष नाटकं केली जातात आणि ती लोक म्हणजे रसिक आहेत, ते खूप मनापासून पाहायला येतात, पण ते ऊसतोडणी कामगार वगैरे असतात. सो ओपन एअर थिएटरवर 4 डिग्री 3 डिग्री टेम्परेचरमध्ये आपण नाटक करतो, असेही अनुभव होते दौऱ्यांचे. किंवा गोवा दौरा असेल, इंदोर दौरा असेल, मग ते 10-10 दिवसाचे किंवा 8-8 दिवसाचे दौरे असायचे. तर लग्नाच्या आधी तर काही अडचणच नव्हती, आई बॅग भरून द्यायची आणि आपण म्हणजे अभ्यास सांभाळून दौरे करायचे, एवढंच होतं की परीक्षा सांभाळून करायचं. लग्नानंतर मला अजून आठवतंय की माझ्या सासू सासरे दोघेही वर्किंग आहेत, ते ॲडव्होकेट आहेत
वैशाली कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी आणि माझा नवरा विशाल कुलकर्णी, या तिघांनी मला नाही तू कर दौरा असं म्हणून पाठवलं. ज्ञानावशच्या जन्माच्या वेळेला मी जवळजवळ 4थ्या महिन्यापर्यंत दौरे करत होते. सो मी मध्ये गॅप घेतली, पण त्यानंतर पुन्हा साऊथ आफ्रिकेतनं आल्यानंतर असं झालं की गिरीशोकांनी मला विचारलं की तू आली आहेस परत, तर तू परत करणार आहेस का काम. तर तेव्हा सुदैवाने मी खरंच म्हणते माझ्या मुलांनी मला प्रचंड कोऑपरेट केलं आणि घरच्यांनी सगळ्यांनी, सासर माहेर दोन्हीकडच्यांनी, आणि म्हणून दौरे करता आले. मग एखाद दुसऱ्या दिवसाचा असेल तर मी पिल्लूला इकडे ठेवून जायचे आई बाबा किंवा नवऱ्याकडे. पण जेव्हा गोवा दौरा होता 7 दिवसांचा, तेव्हा मला खरंच सांगावं असं वाटतं माझे आई वडील शांतपणे माझ्याबरोबर आले होते आणि तिथे आम्ही एक छोटं हॉटेल अपार्टमेंट घेऊन 7 दिवस मी पिल्लू सकट दौऱ्याला गेले होते, कारण तो अगदीच लहान होता. किंवा इव्हन जळगावच्या दौऱ्याला माझा नवरा, हैदराबादच्या दौऱ्याला माझा नवरा सुट्टी घेऊन माझ्याबरोबर आला होता की मी पिल्लूला सांभाळतो, तू प्रयोग कर. सो हा सपोर्ट होता म्हणून नाटक शक्य होतं. किंवा अजूनही मी जेव्हा दवाखान्यात काम करते तेव्हा ह्या घरातले ॲडजस्टमेंट असतात, कारण ऑनलाईन शाळा आहेत सध्या लहान मुलांच्या, तर हा सगळा सपोर्ट असल्यामुळे दौरे काय किंवा पुण्यातले प्रयोग काय शक्य होते किंवा कुठल्याही सिनेमाचं शूटिंग. म्हणजे असं म्हणायचं का की एका यशस्वी स्त्रीच्या मागे अख्खं कुटुंब आहे. अगदी 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 सगळेच. म्हणजे मला अविनाश खर्शीकर आणि गिरीशोकांनी मजेत असं म्हणलं होतं की साधारण आमचं सगळ्यांचं मिळून प्रोडक्शनचं जेवढं काय काय महत्वाचं आहे तेवढंच तुझ्या घरचं एक होम प्रोडक्शन असतं आपल्या बरोबर. आणि अगदी म्हणजे अगदी एक टीम म्हणून माझी फॅमिली माझ्याबरोबर नेहमी असते, ती आहे म्हणून मी आहे. नाही खरंच आहे आणि खूप कौतुकास्पद आहे आणि तू खूप भाग्यवान आहेस. अगदी म्हणजे मी अगदी कालचं उदाहरण सांगते. मला असं काहीतरी झालं आणि फोन आला होता नाटकाच्या ह्याचाच, आठवणी बोलणं चाललं होतं. तर माझा मुलगा येऊन मला हळूच म्हणला, आई तू काम कर बरं का, मी खाली बसून बघेन तुझं काम. सो तो असं आहे की त्याचा हा सपोर्ट आहे म्हणून मी करू शकते, अदरवाईज इट्स डिफिकल्ट. आता मी तुला मगाशी विचारणार होते की जोहान्सबर्गला तू 1.5 वर्ष का गेली होतीस? येस, माझं लग्न ठरलं, अरेंज्ड मॅरेज आमच्या घरात, बाकी सगळी लव्ह मॅरेजेस, पण माझं आणि विशालचं अगदी ठरवून केलेलं ते विचारणारच होते पुढे, पण आता करेक्ट. तर त्यावेळेस मी म्हटलं तसं मी जॉब करत होते, मुंबईत होते आणि प्रॉपर व्यावसायिक नाटकं चालू होती. आणि जेव्हा आमचं लग्न ठरल्यानंतर तो तेव्हा जोहान्सबर्गला काम करत होता. तो IT मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तर तो तिकडे असणार आहे आणि काही महिन्यांसाठी किंवा वर्षासाठी आपण तिकडे जायचं असा निर्णय घेणं फार अवघड होतं. मला गिरीशोकांनी किंवा मोहन जोशी सरांनी पुन्हा पुन्हा विचारलं की तू नक्की विचार कर, तू ब्रेक घेतेस जेव्हा तुझं खूप छान काम चालू आहे. तर तेव्हा मी ठरवलं होतं की नाही मला करायचं आहे लग्न, आणि त्याच्याबरोबर तिकडे जाणं हा माझा चॉईस होता. तिथे खूप फिरवलो आम्ही, म्हणजे तेही एक्सप्लोअर केलं ते जग किंवा तिथे कसं असतं आयुष्य. आणि त्यांनी धडपड करून माझ्यासाठी तिथे असं शोधलं एक ठिकाण की जिथे मला डॉक्टर म्हणून काम करता आलं. सो मी असं नाही की मी तिथे जाऊन हाऊसवाईफ होते, मला तिथेही काहीतरी एक्सप्लोअर करता आलं. सो मी तिथे साई केराला आयुर्वेदिकमध्ये आयुर्वेदिक कन्सल्टंट म्हणून काम करायला लागले नंतर. बरं, मग तिथला अनुभव कसा होता? अगदी छान, अगदी छान. म्हणजे मी म्हणते ना, माझा नवरा मला चिडवतो की एवढं भाग्याने कोणाला मिळत नाही. मला घरापासून अगदी जवळ ते सेंटर होतं आणि अर्थात ही त्याची ॲडजस्टमेंट होती. त्यांनी त्याची कार मला दिली होती आणि तो कार पूल करून जायचा. सो मी माझी ड्राईव्ह करून सुरुवातीला जायचे आणि नंतर ज्ञानावशच्या जन्मानंतर सुद्धा मी काम केलं साऊथ आफ्रिकेत. तर तेव्हा ते साई केराला आयुर्वेदिकवाले इतके चांगले होते की त्यांनी मला एक छोटी रूम दिली होती ज्ञानावशसाठी. मी तिथे त्याचा पाळणा नेऊन ठेवला होता. सो तो माझ्याबरोबर असायचा कामाच्या ठिकाणी आणि नंतर मला न्यायला यायला कार असायची. त्यामुळे खूप छान होतं. तिथेही आयुर्वेदाचा वापर करता आला किंवा आईबाबांनी आपल्याला जे शिक्षण दिलंय ते वाया नाही गेलं असं बरं वाटलं. आणि तेव्हा तर मी, नवरा आणि मुलगा आम्ही तिघं असायचो. तर तिथे 2 सेंटर्स मी हँडल करायचे. तर त्यावेळेस जेव्हा शनिवार रविवार काम असायचं तेव्हा माझा नवरा पिल्लूला सांभाळायचा आणि मी काम करायचे जास्त. नाही, तुझ्यावर खरंच माऊलींची कृपा आहे. कारण प्रत्येकच ठिकाणी तुला काहीतरी म्हणजे तो तेच म्हणला ना की असं एवढ्या जवळ अंतरावर, नंतर फ्लेक्झिबल अवर्स, मुलाला घेऊन या, असं कुठे होत नाही. पण मी म्हणलं तसं. आणि ज्ञानावश खूप कोऑपरेटिव्ह होता पहिल्यापासून आणि तो माझ्या बरोबर असतो, अजूनही अनेकदा दवाखान्यात असतो. आत्ता लॉकडाऊनच्या काळात मी शक्यतो एक्सपोजर नको म्हणून नेत नाही, पण अदरवाईज त्यालाही त्यामुळे आयुर्वेदातलं खूप जास्त माहिती आहे माझ्यासारखंच. हो ना. आता परत ज्ञानावशवरच येऊ आपण की 7 वर्षाचा आहे तो. हो. मग आई पण कसं एन्जॉय करतेस ते सांग. कारण तुझी आईने अगदी छान चोख भूमिका बजावली आहे, आजीने सुद्धा. तुझं कसं चालू आहे? याचं श्रेय मी पुन्हा तसंच म्हणते की आजीला आणि आईला जाईल की त्यांनी माझ्या लहानपणी माझ्या आजोबांनी माझ्यासाठी लवकर रिटायरमेंट घेतली 1 वर्ष, की माझी मुलगी अनाथ पाळणाघरात राहणार नाही आणि आईला तिचा दवाखाना करता यावा म्हणून आजोबांनी पूर्ण जबाबदारी घेतली. मी जे म्हणते की पद्माकराबा आणि मीनाजींनी मला तेव्हा जो वेळ दिला
आणि माझे आजोबा सायकोलॉजीचे प्रोफेसर होते, त्यामुळे ते म्हणायचे की आई व्हायचं तर सोपं नाहीये, त्याग करावा लागतो आणि दुसरं पेशन्स ठेवावा लागतो. त्यांनी मला हे सांगितलं की तुम्ही मुलांना वेळ द्या पहिली 5 वर्ष. सो तेच मी बघत होते की आईनी सुरुवातीला, मी लहान असताना 1 वेळेची प्रॅक्टिस फक्त केली. ती खूप छान वैद्य होऊ शकली असती, अजून जास्त करिअर वाढवू शकली असती त्या वयात. तेव्हा तिने ठरवलं की नाही, मी प्रचितीला वेळ देईन. मग मी थोडी मोठी झाल्यावर हळूहळू तिने तिचं करिअर वाढवलं आणि आज मला ह्याचा आनंद आहे की ती तिच्या करिअरमध्ये पण उत्तम आहे आणि तेवढीच माझ्याशी अटॅच्ड आहे. सेम मला प्रयत्न करायचा होता. पुन्हा मी श्रेय देते माझ्या घरातल्या सगळ्या स्त्रियांना की ज्यांच्याकडे बघून मी आज काम करते. माझ्या सासूबाई पण वर्किंग होत्या आणि त्यामुळे त्यांचाही तसाच अप्रोच होता की नाही, तू काम कर, तू सगळं सोडून फक्त मुलाचं कर असं नाही. पण येस, प्रायोरिटी नक्कीच ज्ञानांश होती. पहिले 5 वर्ष मी म्हटलं तसं मी फ्लेक्झिबल, मी खूप कमी दवाखान्याची वेळ ठेवली होती. त्याच्या शाळेची वेळ तेवढी माझी दवाखान्याची वेळ. आता हळूहळू ती वाढवत नेली आहे आणि आता तो बऱ्यापैकी म्हणजे 7 वर्षाचा सुटा झालाय असा. पण सध्या ऑनलाईन शाळा असल्यामुळे मी मजेत म्हणते की माझं बौद्धिक वय पहिलीच आहे, किंवा मी फुल टाईम आई आहे आणि मग थोडी डॉक्टर आणि थोडी ॲक्ट्रेस आहे. सो किंवा इव्हन माझं यूट्यूब चॅनलचं काम असेल किंवा इतर दवाखान्याची कामं असतील, औषधीकरण असेल, हे मी पहाटे उठून किंवा रात्री करते जेव्हा तो झोपलेला असतो. पण आई बाबा किंवा आजी आजोबा, नवरा, मुलगा या सगळ्यांच्या सपोर्टमुळे टाईम मॅनेजमेंट जमतंय, त्यानुसार चालू आहे. म्हणजे एन्जॉय करतेस आई पण? एकदम. पण मी म्हणलं तसं म्युच्युअली जबाबदारी घेतली जाते. माझा नवरा आयटीत येतो, तो वीकडेजला खूप जास्त बिझी असतो, कारण तो ज्या लेव्हलला काम करतोय असतो, टीम मॅनेज करतोय, तर त्यामुळे तेव्हा मी जास्त वेळ ज्ञानांशला देते, वेळ आणि म्हणून मी म्हटलं तसं. आणि माझी आई आणि वडील आणि मी, आम्ही तिघांनी दवाखान्याच्या वेळा अशा ऍडजस्ट केल्यात की ज्ञानांशकडे लक्ष दिलं जाईल. आणि शनिवार रविवार जेव्हा आम्ही तिघही काम करतो तेव्हा माझा नवरा पूर्ण जबाबदारी घेतो. सो प्रयत्न असा आहे की ज्ञानांशला जास्तीत जास्त वेळ देता यावा, म्हणजे वस्तूपेक्षा वेळ द्यावा. नाही, पण मला नेहमीच वाटतं की नात्यांना आपण कसं नर्चर करतोय त्याच्यावरती आपलं यश अवलंबून असतं. तर तू एवढी नाती सांभाळतेस, मग तारांबळ होत नाही? मी पुन्हा म्हणलं तसं हो, म्हणजे आपण म्हणतो ना, एक स्त्री एक नात असते, भाची असते, मुलगी असते, सून असते, आई असते, बायको असते, प्रेयसी असते किंवा मैत्रीण असते कोणासाठी तरी. आता मग डॉक्टर म्हणून काम करताना डॉक्टर म्हणून एक वेळ द्यावा लागतो आपल्या पेशंटला वगैरे. पण हे सगळं, ही सगळी नाती आहेत, पण आई म्हणून जे सुख मिळतं ते खूप वेगळं असतं. त्यामुळे सध्या सगळेजण माझ्यावर नाराज असतात की तू फक्त ज्ञानांशची आई झाली आहेस, असं मला ब्लेम करतात माझे भाऊ वगैरे. पण हे नातं आहे म्हणून मला इतर नाती सांभाळायला मदत होते आणि कुठेतरी टाइम मॅनेजमेंट परत, किंवा आईने ते केलेलं मी पाहत आली आहे. ती सासर माहेरच्या सगळ्यांना जपून राहते अगदी, आणि तिचं करिअर तितकंच श्रद्धेने करते, निष्ठेने करते. म्हणजे ती एक खूप उत्तम डॉक्टर आहे आणि तितकंच ती घरातला तिचं काय म्हणता येईल, स्वयंपाकालाही ती तेवढंच महत्त्व देते, घरातल्यांना वेळ देते. सो ते करण्याचा प्रयत्न आहे. पण मी मध्ये एक कविता केली होती की तू एक आई आहेस, अमकय तमकय सगळं असं म्हणून, पण कोणाच्या सर्टिफिकेटचे पाहू नकोस तू वाट, सुखी समाधानी आयुष्याचा पाठ तू थाट. आई हो, मुलगी हो, बहीण बनून राहा तू, सगळ्यांची आई बनून राहा तू, पण तुझ्यातल्या तुला पुन्हा जवळून पाहा तू. तसं थोडंसं मला असं वाटतं की करायचा प्रयत्न केला तर जमतंय, सध्या मॅनेज होतंय. बाकी या सगळ्यांमुळे ते मॅनेज होतंय. काय सुंदर कविता आहे. कविता पूर्ण ऐकायला नक्की आवडेल. ओके. माझ्या सगळ्या मैत्रिणींना, सख्यांना असं म्हणूया, कुणी मनवणारं असेल तरच रुसण्यात अर्थ आहे, कुणी मनवणारच नसेल तर ते रुसणंच व्यर्थ आहे. दुसरं कुणी येऊन माझं कौतुक करावं ही इच्छा नसो, माझी मीच आहे अशीच मला हवीये ही भावना तुझं मन जपो. कुणाच्या सर्टिफिकेटची पाहू नकोस तू वाट, बेधडक उत्साही आनंदी आयुष्याचा पाठ तू थाट. शरीरावर मनावर तुझाच ताबा राहू दे, तुझेच अंगण तुझाच डाव तुझेच सूर गाऊ दे. हळवी राहणी भावना प्रधान लेख काहीही म्हणो सारे, तुझ्याच हातात आहे शक्ती आणि डोळ्यात चमकते तारे. क्या बात. आजी आई ताई पत्नी माय साऱ्यांची होऊन राहा, तुझ्यातल्या तुला पण सतत मनात साठवत राहा. सशक्त राहा, खंबीर राहा आणि प्रेमळही तूच राहा. तुझ्या स्वप्नातलं आयुष्य मात्र नक्की मनापासून जगून पहा. वा वा, खूप सुंदर लिहिलंय. सगळ्या सख्यांना नक्कीच आवडेल हे. नाही, आणि हे खरंच आजकाल गरजेचं आहे की एखाद्या स्त्रीनीच नाही, पुरुषांनी पण स्वतःला सांगणं की आहे तसं ॲक्सेप्ट करणं आणि सगळी नाती निभावताना आपल्या परीने प्रयत्न करणं. नक्की नक्की. खूप छान.
तू मध्यंतरी मिसेस मेडी क्वीन झालीस, हो. ते टायटल 2020चं तुला मिळालं, त्याचा काय अनुभव होता? मिसेस मेडी क्वीन किंवा मिसेस पुणे 2020 हा अनुभव म्हणजे ही ब्युटी पेजंट होतं केवळ डॉक्टर स्त्रियांसाठी ज्या मॅरिड आहेत. आणि ही कन्सेप्टच खूप वेगळी होती त्यावेळेस. पहिल्यांदा जेव्हा कळलं आणि त्याच्यामध्ये ते केवळ रॅम्प वॉक नाही, इट वॉज अ ब्रेन अँड ब्युटी कॉन्टेस्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं एक कल्चरल काहीतरी सादर करायचं होतं, कलागुण, प्रश्नोत्तरांचं सेशन असणार होतं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर मी म्हटलं नको 3 दिवस कसं जाणार मी ना. तर त्यावेळेस माझा नवरा, आई बाबा आणि मुलगा यांनी मला सांगितलं की नाही तू प्लीज जा. मग त्यासाठी म्हणून मग ती तयारी सुरू झाली. आणि आधी कुठेतरी 2008 साली जे इंद्रधनूचं आमचं यूथ फेस्टिवल होतं त्याच्यामध्ये मी MUHSला मिसेस युनिव्हर्सिटी झाले होते. तर तेव्हाची मेहनत उपयोगी आली, कारण 2008 साली पहिल्यांदा आयुष्यात रॅम्प वॉक केला होता. ज्या डॉक्टर्स फक्त सपाट फ्लॅट चपला डॉक्टर्स फूट घालून 8-8 तास उभे असतो आम्ही, अचानक जेव्हा स्टिलेटोजवर उभे राहिलो तेव्हा आमचा वॉकच बदलला. पहिल्यांदा तो अनुभव खूप वेगळा होता. खूप दिवसांनी आपण स्वतःला प्रायोरिटाईज करायला लागलो मग आम्ही, की अरे आपल्याला छान दिसायचंय, छान चालायचंय. मग त्याचं ट्रेनिंग घेतलं आणि क्वेश्चन आन्सर्ससाठी प्रिपरेशन, कलागुणांचं ते सगळं सादरीकरण. सो तो एक अख्खा जर्नी खूप स्पेशल होता. आणि जेव्हा ऑफकोर्स क्राउनिंग झालं दॅट वॉज अ स्पेशल मोमेंट. पण तेव्हा पुन्हा तेच वाटलं की या एवढ्या दिवसात ह्या सगळ्यांनी साथ दिली म्हणून ते सगळं शक्य झालं. हे कुठे होता हा सेरेमनी? हा पुण्यामध्ये जे ऑर्किड हॉटेल आहे तिथं तो अख्खा अवॉर्ड फंक्शन झाला जानेवारी 2020ला. सुदैवाने लॉकडाऊन नव्हतं त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हा ग्रँड सेरेमनी झाला आणि फिजिकली प्रॉपर ती अख्खी कॉन्टेस्ट होती. सो त्याच्यात रॅम्प वॉक, मग त्याच्यात वेगवेगळे होतं. इंडियन एथनिक राऊंड होती, वेस्टर्न गाऊन राऊंड होती, मग 4-5 राऊंड नंतर मला सगळे फोटो माझ्या मैत्रिणीने पाठवले होते. प्रज्ञा अक्कलकोटकर. अगदी माझी मावशी जी स्वतः एक डॉक्टर आहे आणि तुमची गायिका म्हणून मैत्रीण आहे. अगदी. त्यामुळे मला अपडेट करण्यामध्ये तिचाच पूर्ण सहभाग आहे. आणि नील मल्टी इव्हेंटचं जे अवॉर्डच्या वेळेला तुझा विचार झाला याचं कारण हे सगळं मला ती अपडेट करत होती. त्यामुळे प्रज्ञा थँक्स. अगदी मी मनापासून थँक्यू म्हणते प्रज्ञा मावशीला. आणि अनेक गोष्टी आमच्यात कॉमन आहेत, म्हणजे जितकी मी आईशी अटॅच्ड आहे तशीच मी मावशीशी पण खूप अटॅच्ड आहे. किंवा माझ्या अपब्रिंगिंग मध्ये मावशी मामा यांचा खूप मोठा वाटा आहे. माझ्या लहानपणी सुदैवाने या सगळ्यांना वेळ होता. आणि मी अजून म्हणते की मला काही ज्या कलात्मक गोष्टी येतात त्याच्यात आई बाबा, आजी आजोबा, मावशी यांचा वाटा आहे. ज्या टेक्निकल गोष्टी मी शिकले, जे माझे फोबिया होते कदाचित, प्रत्येकाला असतात आपले आपले. सो मला टेक्निकल गोष्टी अजिबात आवडायच्या नाहीत, मला त्याची थोडी भीती होती. तर माझा मामा प्रशांत पुरंदरे तो त्या बाबतीत खूप फर्म होता. आणि माझे वडील, त्या दोघांनाही होतं की तुला ड्रायव्हिंग आलं पाहिजे, तुला कम्प्युटर किंवा टेक्निकल आलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे आज जी काही मी थोडीफार त्याच्यावर मात करून करते ते या सगळ्यांमुळे आहे. आता तुझा पुढचा प्रवास चांगला हो यासाठी तुला आमच्यातर्फे शुभेच्छा. मनापासून थँक्यू. पण आम्ही शुभेच्छा देताना असंही विचारणार की पुढच्या 10 वर्षांनी तू स्वतःला कुठे पाहतेस? ओके, वेगवेगळे फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये, हेल्थ वाईज, करिअर वाईज आणि एक आई म्हणून किंवा नातेसंबंध असं मी सांगेन. तर एक डॉक्टर म्हणून मी स्वतःला आता असं बघते की ओके, आपण वयाच्या 30शीपर्यंत 25-30 मध्ये ना बायका खूप कॉशियस असतो. म्हणजे मॅचिंग नेल पेंट पासून ते कानातले, आपण कसे दिसतो राहतो ह्याला लक्ष देतो. आणि ते वयही तसं असतं. 45 नंतर आपल्याकडे खूप वेळ असतो, जेव्हा मुलं सुटी होतात, टीनेज क्रॉस होतं आणि तेव्हा वेळ देतो. पण सगळ्यात जास्त दुर्लक्ष होतं ते साधारण 30 ते 45. आणि तो काळ खूप महत्त्वाचा असतो. आता मी त्यातनं जातीये आणि तेव्हा मला जाणवते की अरे आपल्या आरोग्याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. जर आयुर्वेदाची वैद्य म्हणून मी काम करते तर मी माझी दिनचर्या, ऋतुचर्या उत्तम ठेवते. आणि आय होप की जी आसनं, कदाचित शीर्षासनं मी आत्ता करते ती मला अजून 10 वर्षांनी पण करायला आवडतील किंवा तितपत फिट राहायला आवडेल. करिअर वाईज येस, जे दवाखाने किंवा जे चिकित्सालय आमचं चालू आहे ते काम मला अजून करत राहायला आवडेल. मी असं नाही म्हणणार वाढवायला आवडेल, कारण माझ्या स्वप्ने मी खूप ॲम्बिशियस अशी नाही आहे. मला असं वाटतं मला माझं काम पण छान करता येऊ दे, माझे छंद पण मला पुरवता येऊ दे. सो 10 वर्षांनी कदाचित वेळ पाहिजे मला. हां, किंवा आता मी केवळ ॲक्ट्रेस म्हणून काम करते, कदाचित 10 वर्षांनी मला लेखिका म्हणून, दिग्दर्शिका म्हणून काहीतरी ट्रायआउट करायला आवडेल. तोपर्यंत आणखीन जरा परिपक्व झाले असेल, अनुभव घेतला असेल तर कदाचित 10 वर्षांनी मला स्वतःचं काहीतरी आणखीन वेगळ्या मार्गाने कला सादर करायला आवडेल. आणि नातेसंबंधांमध्ये म्हणाल तर कदाचित 10 वर्षांनी माझा मुलगा टीनेजर असेल, सो त्याच्याशी पण आणि आजी आजोबांशी पण कनेक्टेड राहायला मला आवडेल. सो वेगवेगळ्या जनरेशन्सशी तुम्ही छान कनेक्टेड राहावं, खूप मैत्रिणी असाव्यात, असं मनापासून आवडेल आयुष्य. तथा खूप फिरायला आवडेल. रादर आमच्या घरात सगळ्यांनाच फिरण्याची खूप हौस आहे.
सो आणखीन जग बघायला आवडेल. क्या बात, क्या बात, बहुत बढिया. खूप तुझ्याशी अजून संवाद साधायला आवडेल, परंतु पुढच्या वेळेला, Yes. कारण आता आपल्याला वेळेचं वेळेची बंधन मर्यादा, आहे अर्थात. आणि तू नील नारी शक्ती पुरस्कार स्वीकारावास अशी तुला विनंती आहे. मी मनापासून पुन्हा एकदा थँक्यू म्हणेन आणि आय होप मी ह्याला पात्र राहीन आणि आणखीन चांगलं काम करत नक्कीच राहीन. आमच्या शुभेच्छा तुझ्याबरोबर कायमच असतील.